आळूची पानं स्वच्छ धुवून घेतलेत, मोठी असणारी कट करून घेतलेत। 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरे, थोडासा लसूण, कोथिंबीर हे आपण मिक्सरला वाटण करून घेऊया। हे डाळीचे पीठ 1 वाटी आहे, त्यात 1 चमचा तांदळाचे पीठ घालूया। हे तयार केलेलं वाटण, चवीपुरते मीठ घालूया, थोडीशी हळद, लाल चटणी मी वापरली आहे, तुम्हाला हिरवी मिरची वापरायची असेल तर वापरा। असं सैलसर भाज्याच्या पिठासारखं मिश्रण करायचं। आपण ते पान भिजवून आता आपण तळून घेऊया। हे आपले तयार आळूच्या पानाची भजी। आळूची पानं स्वच्छ धुवून घेतलेत, मोठी असणारी कट करून घेतलेत। 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरे,